संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 9 आपण यामध्ये बघणार. विष्णुमय जग जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करटा नेनेत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा हो. दैत्याची जाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नाही. ज्ञानदेव मने सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा. यामध्ये बघा, भगवंताविना घेतलेले ज्ञान निरर्थक आहे. रामकृष्ण किंवा ईश्वर भक्तीशिवाय खरी आत्मसाक्षात्काराची वाट मिळत नाही. नंबर 3, केवळ बाह्य पूजा न करता मनपूर्वक साधना केली पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. नंबर 5, भगवंताचे नामस्मरण करून जीवनाला खरा अर्थ द्यावा. नंबर 1 बघा, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्यांचे. भगवंताशिवाय केलेले जप ध्यान साधना व्यर्थ ठरतात. केवळ ग्रंथ वाचून किंवा शास्त्र जाणून उपयोग नाही. जोपर्यंत मन रामकृष्णाच्या भक्तीत लीन होत नाही, म्हणजेच ईश्वराशिवाय घेतलेले ज्ञान अहंकार वाढवते, पण खरी भक्ती आत्मशुद्धी घडवते. उदाहरण बघा, जसे एखाद्या डॉक्टरने शिक्षण घेतले तरी त्याने जर समाजसेवा केली नाही तर त्याचे ज्ञान व्यर्थ ठरते. तसेच केवळ ग्रंथ वाचणे महत्त्वाचे नाही, त्यातील शिकवण जीवनात आणणे महत्त्वाचे आहे. नंबर 2, उपजोनी करंटा नेने अदर्थ वाटा, रामकृष्ण पैठा कैसा हो. एखाद्या अज्ञानी व्यक्तीला आत्मज्ञानाची वाट कळत नाही. जोपर्यंत मन रामकृष्णाच्या भक्तीत एकरूप होत नाही, तोपर्यंत खरे ज्ञान मिळत नाही. केवळ बाहेरून अभ्यास करून कोणी विद्वान होत नाही, तर आत्मबोध झाल्यावरच खरी प्रज्ञा मिळते. उदाहरण बघा, जर एखाद्या माणसाला पोहायला शिकायचे असेल तर तो फक्त पुस्तक वाचून शिकत नाही, तर त्याला प्रत्यक्ष पाण्यात उतरावं लागेल, तेव्हाच तो शिकतो. तसेच भगवंताला जाणायचे असेल तर त्याच्या भक्तीत एकरूप होणे आवश्यक आहे. नंबर 3, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नाही. म्हणजेच गुरुशिवाय खरे ज्ञान मिळत नाही. द्वैत म्हणजे अहंकार, अज्ञान आणि माया, म्हणजेच गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय हे दूर करणे अशक्य आहे. नामस्मरणाचे कीर्तन करताना मनपूर्वतः ईश्वराशी जोडले गेले पाहिजे. उदाहरण बघा, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाशिवाय योग्य शिक्षण मिळत नाही, तसेच भक्तालाही गुरुशिवाय खरी भक्ती आणि ज्ञान प्राप्त होणार नाही. नंबर 4, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. म्हणजेच सगुण उपासनेतून म्हणजेच रामकृष्ण भक्तीतून आत्मज्ञान मिळते. जगाचा मोह सोडून नामस्मरणानेच मनाला खरी शांती मिळते. नामस्मरण करणारा व्यक्ती प्रपंचाच्या चिंता विसरून ईश्वराशी जोडला जातो. उदाहरण जसे की बघा, सूर्यप्रकाशाने अंधार नाहीसा होतो, तसेच नामस्मरणाने अज्ञान आणि अशांतता दूर होते. नामस्मरण हे भक्तासाठी अमृत आहे, जे त्याला संसाराच्या दुःखातून मुक्त करते. यावरून निष्कर्ष असा काढला जातो की केवळ ग्रंथ वाचून किंवा अध्ययन करून ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत ते उपयोगी नाही जोपर्यंत भक्ती नाही. गुरुशिवाय खरे ज्ञान मिळू शकत नाही. नंबर 3, सगुण भक्ती म्हणजे रामकृष्ण नामस्मरण हेच आत्मज्ञान प्राप्त करण्याचा खरा मार्ग आहे. नंबर 4, भगवंताचे नामस्मरण केल्यासच प्रपंचाचे दुःख दूर होते. ज्ञान आणि भक्ती यांचा संयम झाल्यावरच खऱ्या आत्मशांतीचा अनुभव होतो. मित्रांनो, तर रामकृष्ण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्यापूर्वी सगळ्यात